आत्ताच आले आता झाले आणि पैसे? हो सकाळी किती आले. आले? पैसे आले खात्यात? हो आले आमचे कधी पैसे आले? सकाळी आले. तुमच्या पण आले? हो आले ना. आले? सकाळी आले 8:30ला. आज संध्याकाळी 8:07 डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3,000 रुपये आलेले आहे. माझं अकाउंट स्टेट बँकेत आहे. महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज सकाळी 8 वाजेपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि 4 वाजेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप पूर्ण होणार आहे. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी बहिणी खूप दिवसापासून वाट पाहत होते. अखेर बहिणीची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे आणि आजपासून 8 वाजेपासून पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. जवळपास आतापर्यंत 10 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. त्या 10 जिल्ह्यात जे पैसे वाटप झाले त्याची मी नावं सांगतो आणि सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू शकतो की लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा जो हप्ता वाटप होतोय जो सुरू झालेला आहे तो म्हणजे आता आनंदाची बातमी म्हणजे 2100 रुपये प्रमाणात बहिणींना मेसेज येतोय. बघा आता ही स्कीम 1500 वरनं 2100 वर आलेली आहे. राज्य सरकारने सर्वात मोठी जी योजना आणली होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना. याला चांगलाच प्रोत्साहन भेटला होता. तरी योजनेच्या माध्यमातून बहिणींना आधी 1500 रुपये मिळत होते. जानेवारीचा हप्ता सुद्धा 1500 प्रमाणे देण्यात आला आहे. पण आता फेब्रुवारी पासून बहिणींना 2100 रुपयाचा जो हप्ता आहे तो आता वाढवून 600 रुपयाची वाढ करणे राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. आणि तो निर्णय जसा पार पडला आता बहिणींना जी मेसेज येत आहे त्या मेसेज मध्ये आपल्याला दिसून येत आहे की बहिणींना आता 2100 प्रमाणे पैसा वाटप दिसून येतोय. ठीक आहे. आता ज्या ज्या बहिणींना मेसेज आला तुम्ही मेसेज सुद्धा पाहू शकता. भरपूर महिलांना मेसेज आला आहे आणि पत्रकार परिषदेत बोलताना बहिणींनी बोललं की आज 8 वाजेपासून आम्हाला पैसे यायला सुरुवात झाली. तुम्ही आता क्लिप सुद्धा पाहिला असेल. अजितदादा पवार यांनी सुद्धा मोठी स्टेटमेंट दिली आहे की आम्ही आता महिला व बालविकास मंत्री यांच्या खात्यात आम्ही 35,000 कोटीचा चेक त्यांनी दिलेला आहे. त्या चेकच्या माध्यमातून आपल्याला कळून येत आहे की बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा आतापासून वाटप सुरू झालेला आहे. आणि त्यावर एक मोठी अपडेट सुद्धा आलेली आहे की भरपूर अशा महिला आहेत की त्यांना फेब्रुवारीचा हप्ता भेटलेला नाही म्हणजे अद्याप त्यांना अजून मेसेज आलेला नाही. तर काळजी करू नका 2-3 दिवसात तुम्हाला मेसेज येणार आहे. आणि यावर एक मोठी अपडेट म्हणजे अशा भरपूर महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेपासून जवळपास काढण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. तर 9 लाख बहिणींना या योजनेपासून राज्य शासनाने काढून दिलेला आहे. जवळपास 50 लाख महिलांना पैसे आलेले आहेत. 10 जिल्ह्यातील फक्त याच महिलांना पैसे वाटप झालेले आहे. आता जवळपास जे बहिणींना पैसे येत आहे आता 50 लाख बहिणींना या 10 जिल्ह्यातून पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे. आणि सुरुवातीला या 10 जिल्ह्यांमधून फक्त 50 लाख बहिणींनाच पैसे का दिले कारण ही स्कीम 1500 वरनं 2100 वर आली आहे. तर याच माध्यमातून या जिल्ह्यांना निवडक करून याच महिलांना पैसे देऊन खरोखर गोरगरीब महिलांना याचा लाभ भेटतोय. तर काही महिलांना 3000 रुपये सुद्धा लाभ दिला जातोय. काही महिलांना 3000 रुपयाचा लाभ दिला जातोय तर काही महिलांना 2100 रुपयाचा लाभ जवळपास देणं सुरू झालंय. आणि ज्या महिलांना मागचा हप्ता बाकी असेल त्या महिलांना देखील 1500 रुपयाचा मेसेज येणं सुरू झालेला आहे. कोणाचा जानेवारीचा बाकी असेल कोणाचा फेब्रुवारीचा बाकी असेल असं दोघं हप्ते मिळून त्यांना 3000 रुपयाचा मेसेज येत आहे. ठीक आहे. आता आपण पटापट पाहूया. आता बहिणींचे पैसे वाढलेले आहे. बहिणींना आता 1500 वरनं आता 2100 झालेले आहे. फेब्रुवारीचा हप्ता आता 2100 प्रमाणे आम्ही पाठवला आहे. बघा आता 2100 प्रमाणे आम्ही हप्ता पाठवला आहे. यामधून सर्वात जास्त जी चर्चा सुरू होती ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास आतापर्यंत 9 लाख बहिणींना काढलेला आहे. तर आता असं वाटत होतं की ही स्कीम आता बंद पडेल पण आता असं झालं नाही. उलटा ही स्कीम आता 1500 वरनं 2100 वर आणून राज्य सरकारने याला मोठा प्रोत्साहन दिलेला आहे. कायमस्वरूपी 5 वर्षापर्यंत तुमची योजना काय आम्ही बंद पडू देणार नाही. कायमस्वरूपी आम्ही योजना सुरूच ठेवणार आहोत असं एकनाथ शिंदे सरांनी मोठी घोषणा केलेली आहे. आता बहिणींना 2 मेसेज येत आहे. पहिला मेसेज 1500 रुपयाचा सुद्धा येणं सुरू झाला आहे. दुसरा मेसेज 2100 रुपये प्रमाणे महिलांना येतोय. ठीक आहे. आता 1500 रुपये कोणाला येत आहे ज्यांचा जानेवारीचा हप्ता बाकी असेल त्यांना हप्ता येतोय. आणि 2100 म्हणजे आता फेब्रुवारीचा जो हप्ता वाटप होतोय तो 2100 प्रमाणे तुम्हाला दिला जातोय. तर 2100 रुपयाचा मेसेज तुम्हाला येणं सुरू झालेला आहे. 10 जिल्ह्यांपैकी या मेसेज आपल्याकडे आलेले आहे. या 10 जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम आज कोणत्या बहिणींना पैसे मिळाले किती पैसे मिळाले कोणत्या बँक खात्यात पैसे जमा झाले हे सर्व माहिती तुम्हाला देतो.
सर्वात अगोदर तुम्हाला सांगू शकतो, ही जी यादी जाहीर केली आहे याच बँकांनी यादी जाहीर केली आहे. या बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हा मेसेज सुद्धा पाहायला भेटतोय आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या महिलांना मागचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना पैसे मिळणार का? आता जुलैपासून ते जानेवारीपर्यंत एकूण 7 हप्ते वाटप झालेले आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न येतो राज्य सरकारला, की ज्या बहिणींना मागचा हप्ता भेटला नसेल, जसं जानेवारीचा भेटला नाही, मागील 7 हप्ते वाटप झाले, कोणाला 7 हप्त्यांपैकी 5 हप्ते मिळाले असतील, कोणाला 3 हप्ते भेटले असतील, कोणाला 2च हप्ते मिळाले असतील आणि भरपूर अशा महिला आहेत त्यांचा हप्ता बाकी आहे. तर अशा बहिणींना आता मागचा हप्ता मिळणार की नाही, हा सुद्धा एक मोठा प्रश्न राज्य सरकारने घेतलेला आहे. याला पूर्णपणे विराम देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगून दिलं, ज्या खरोखर गोरगरीब महिला आहेत त्यांना याचं, जसं जुलैपासून योजना सुरू झाली आहे, 7 हप्ते वाटप झाले, आता हा 8वा हप्ता सुद्धा वाटप सुरू झालेला आहे. 8च्या 8 हप्ते आम्ही बहिणींच्या खात्यात आम्ही जमा करू. कोणीही बहीण या योजनेपासून आम्ही वंचित ठेवणार नाही. हे जे नियम आम्ही लागू केले, जे निकष आम्ही लागू केलेले आहे, हे खरोखर कोणासाठी, हे खरोखर गरीब महिलांसाठी, त्यांनाच त्याचा लाभ भेटला पाहिजे. या योजनेचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे, म्हणून आम्ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना याचा लाभ देतोय. खरोखर त्यांना ज्याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून आम्ही हे नियम लागू केलेले आहे. नियम तुम्हाला माहित आहे, नियम शासनाने जे काढले ते 5 नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. अंगणवाडीच्या सेविकांना ही जबाबदारी दिलेली आहे. तुमच्या घरी येऊन अंगणवाडीच्या सेविका या 5 वस्तू चेकिंग करणार आहे. जसं की तुमच्याकडे 4 व्हीलर नको, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे की नाही, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर आहे का नाही, सरकारी वेतन घेतं का नाही, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरतं का नाही, असं जवळपास तुमच्या नावावर काही शेती वगैरे नाही असं त्यांनी, आणि तुमचं म्हणजे ज्या महिला महाराष्ट्रात असून त्याचा लाभ घेत आहे आणि त्यांचं लग्न करून परराज्यात म्हणजे दुसऱ्या राज्यात जाऊन सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहे की नाही, ते सुद्धा अंगणवाडीच्या सेविका चेक करत आहे. आता दरवर्षी काही ना काही बदल होत राहतं, 6 महिन्याने, 3 महिन्याने, 2 महिन्याने याला अपडेट घ्यावं लागतं. मग हे अपडेटसाठी राज्य शासनाने अंगणवाडींना ही जबाबदारी दिली आहे, अंगणवाडीच्या सेविकांना ही जबाबदारी दिली आहे की दरवर्षी 1 महिन्याच्या कालावधीच्या आत तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट तुमच्या जवळपास जमा करून घेणं महत्त्वाचं आहे. आता जसं जसं राज्य सरकारने 5 नियम लागू केलेले आहे, याच नियमांमध्ये ज्या महिला असतील त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा पैसा भेटतोय, त्यांना आता याचा हप्ता मिळतोय. जर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटत नसेल तर समजून घ्यायचं, तुमचा लाभ जवळपास या योजनेपासून काढण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे असं आपल्याला दिसून येत आहे. पण काळजी करू नका, आजपासून पैसे वाटप झाले तर 2-3 दिवसात तुम्हाला मेसेज नाही आला तर तुम्ही चेक सुद्धा करू शकता. तुम्हाला ते ऑप्शन सुद्धा दिलंय की जर तुम्हाला मेसेज येत नसेल, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पैसा जमा होत नसेल, तुम्ही तुमच्या त्याची इन्क्वायरी करू शकता, ते चेकिंग करू शकता की आम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढलं का नाही ते सुद्धा तुम्ही चेकिंग करू शकता. ठीक आहे. आता या 8 बँकात पैसे पाठवणे सुरू झालेलं आहे. ठीक आहे. या 8 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे. त्या 8 बँकांची यादी मी तुम्हाला देतो. त्यापूर्वी तुम्हाला एक सांगू शकतो, 8 बँकांपैकी सर्वात पहिलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक. सर्वात जास्त जे खातं ओपन झालंय ना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये, जास्तीत जास्त महिलांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं आपलं ओपन केलं आहे. याला चांगलंच प्रोत्साहन मिळतंय. म्हणून इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला मेसेज सुद्धा यायला सुरुवात झाली असेल. कदाचित आज 8 वाजेपासून सुरुवात झाली आहे, तुम्हाला 4 वाजेपर्यंत सर्व महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप कंप्लीट होणार आहे. 2-3 दिवसात कंप्लीट होतील, पण आज 4 वाजेपर्यंत जवळपास 50% बहिणींना याच्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा यापैकी असं पूर्ण 8 बँकांनाही प्रोत्साहन, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. याप्रमाणे आता घरकुल योजनेसाठी पण तुम्हाला माहिती दिली आहे की घरकुल योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात त्याची लिस्ट लागलेली आहे. तुमच्या ग्रामपंचायतला जाऊन तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. त्यासाठी मी पूर्ण डिटेलवर तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. आता 10 जिल्ह्यात पैसे वाटप जे झाले आहे आज 8 वाजेपासून, त्याच्या बातमी मी तुम्हाला देतो की यवतमाळला झालेला आहे, सातारा बघा जिल्हा पाहू शकता तुम्ही, यवतमाळ आहे, सातारा आहे, अमरावती आहे. या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आज. 10 जिल्ह्यांपैकी या 3 जिल्ह्यात पैसे वाटप कंप्लीट आहे. म्हणजे जवळपास महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे या जिल्ह्यांपैकी. दुसरे 3 जिल्हा तुम्ही पाहू शकता, नागपूर आहे, पालघर आहे,
मुंबई आहे. या जिल्ह्यांमध्ये जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. पुढील जिल्हा पाहू शकता तुम्ही, पुण्याला आले, रायगडला, संभाजीनगरला. बघा या जिल्ह्यांमध्ये जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे आलेले आहेत. शेवटचा जिल्हा आहे नाशिक. आता नाशिक मधूनच आपण ती बातमी पाहिली, ती नाशिक मधली आहे. नाशिक मध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत. जवळपास 3,000 रुपयाचा मेसेज नाशिक मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लाडकी बहीण योजनेचं वितरण आता सुरू झालेलं आहे. आता तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता भेटला तो 2100 प्रमाणे भेटतोय का 3,000 रुपये प्रमाणे तुम्हाला दिला जातोय, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ता भेटला लाडकी बहीण योजनेचा ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. कोणत्या गावातून तुम्ही व्हिडिओ पाहता ते सुद्धा सांगा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता, जेणेकरून आपल्याला एक माहिती सुद्धा कळेल की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे, कोणकोणत्या गावात पैसे वाटप होत आहे. 8वा हप्ता जवळपास बहिणींना मिळणे सुरू झालेला आहे. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.